नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. रोज रोजची भेंड्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही भेंड्याची भाजी नक्की करून पहा. एकदम वेगळी आहे आणि चवीला तर एकदम भारी लागते. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहेत. ही भेंडी चांगली स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. आपण आता ही कट करून घ्यायची आहेत. बघू शकता अशी मी कट करून भेंडी घेतलेली आहे. नंतर इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर सुकं खोबरं आहे 1 छोटा कप ते घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा सफेद तीळ आहेत ते घ्यायचे आहेत. त्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे फक्त कलरसाठी. व आपण आता हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे जाडं भरडं. बघू शकता असं झालं पाहिजे. आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आपण आता या कढईमध्ये 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा आहे ते घालणार आहोत. त्यानंतर इकडे मी 3 लसूण पाकळ्या अशा किसून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. तुम्ही असे तुकडे करून पण घातलात तरी चालेल, पण इकडे मी किसून घेतलेलं आहे. व आपण आता हे 2 ते 3 मिनिटं चांगलं असं मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे. आपलं परतवून झालेलं आहे. त्यानंतर जी आपण भेंडी कापून घेतलेली होती ती घालायची आहेत व 2 ते 3 मिनिटं चांगलं असं हाय फ्लेमवर ही भेंडी आहेत ती या तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची आहेत. हाय फ्लेमवरच परतवून घ्या. बघू शकता तुम्ही आपली भेंडी आहे ती चांगली अशी परतवून झालेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. त्यानंतर आमचूर पावडर आहे ती घालणार आहोत. त्याच्यामध्ये धणे पावडर आहे ती घालणार आहोत अर्धा चमचा. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर जो आपण मसाला तयार केला होता तो घालायचा आहे. ह्याने भेंडीची चव एकदम भारी लागते, एकदम वेगळ्या प्रकारची लागते. चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ आहे ते घालायचं आहे व मीडियम फ्लेमवर आपण आता हे परतवून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनिटं. बघू शकता तुम्ही. एकदा अशा प्रकारची भेंड्याची भाजी करून पहा. खूप छान आणि भारी टेस्टी लागते. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आता मात्र इकडे गॅसची फ्लेम थोडी हायच ठेवा. हाय फ्लेमवर आपण आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपली वेगळ्या प्रकारची भेंड्याची भाजी तयार झालेली आहे एकदम वेगळा मसाला वापरून. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.